नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भगर घालून तर बघा चवीला अतिशय सुंदर टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे. त्याकरिता एक वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर घेतली, एक छोटी वाटी साबुदाणे घातले, त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतली. जास्त बारीक सुद्धा नाही, अगदी मीडियम साईजमध्ये तयार करून घेतले. नंतर एका बाउलमध्ये काढून घेतले. सर्व पीठ एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता पुढील तयारी करूया. त्याकरिता चवीनुसार त्यात मीठ घालून घेतले, 2 चमचे दही घातले व चांगले मिक्स करून घेतले. दही व पीठ चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यात लागेल तसे पाणी घालूया. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे, जास्त पातळ किंवा जास्त जाड करू नये. थोडे थोडे करत अगदी मीडियम साईजमध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ते दाखवत आहे त्याप्रमाणे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही, अगदी या पद्धतीने तयार करून ठेवावे. नंतर झाकण देऊन 10 ते 15 मिनिट चांगले मुरून द्यावे. जसे मुरवाल त्या पद्धतीने चांगली रेसिपी तयार होणार आहे. तर अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही की मी कोणती रेसिपी बनवणार आहे. तर आज मी तुम्हाला उपवासाची पांढरी शुभ्र दिसणारी अगदी मऊसूद अशी इडली दाखवणार आहे. चला, पीठ मुरत आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, ओला खोबऱ्याचा काप करून घेतले, चवीनुसार मीठ घातले. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा कढीपत्ता खात असाल तर ते सुद्धा घालू शकता. 2 चमचे दही घालून घेतले व लागेल तसे पाणी घालून त्याची पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊया. बघा, या पद्धतीने आपली चटणी तयार झाली पाहिजे. मी मीडियमच केली आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट सुद्धा नाही. नंतर एका बाउलमध्ये काढून घेतले. तुम्ही याला फोडणी सुद्धा देऊ शकता किंवा याच पद्धतीने अशी सुद्धा खाऊ शकता. चवीला खूप सुंदर व टेस्टी अशी लागते. मी फोडणी देत आहे. या चटणीला मी फोडणी देणार आहे. तडका पॅनमध्ये तेल गरम केले, त्यात 1 चमचा जिरे घातले व 2 लाल तिखट मिरच्या घालून चांगला तडका देऊन घेतला व त्यावर घालून घेतला. आता पुढील तयारी करूया. इडली पात्राला तेल लावून घेतले व मुरत ठेवले. आता 15 मिनिटांनंतर तयार केलेले बॅटर बघूया. बघा, आपले बॅटर कसे मुरले आहे. असे झाल्याने इडल्या खूप मऊसूद व टेस्टी अशा बनतात. नंतर त्यात 1 इनोचे पॅकेट घालूया व वरून 1 चमचा पाणी घालून चांगले मिक्स करून घेऊया. या पद्धतीने आपले बॅटर फुलले पाहिजे, म्हणजे इडली आपली खूप चविष्ट व मऊसूद अशी बनते. बघा, सर्व बॅटर चांगले मिक्स केल्यानंतर इडली पात्रामध्ये पळीच्या साहाय्याने घालून घेतले. गॅसवर इडली पात्र ठेवले होते, त्यात पाणी घालून चांगले उकळी येऊ दिली. नंतर तयार केलेले बॅटर त्यावर ठेवून घेतले व चांगली वाफ काढून घेतले. 10 ते 15 मिनिट चांगली वाफ काढून घेतल्यानंतर आपल्या इडल्या मऊसूद अशा तयार होतात. अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, एक लाईक करायला विसरू नका. बघा, 10 ते 15 मिनिटांनंतर आपण बघूया आपल्या इडल्या तयार झाल्या आहेत की नाही. झाकण काढून घेतले व सुरीच्या साहाय्याने चेक केले. जर सुरीला चिपकले नाही तर आपल्या इडल्या तयार आहेत असे समजायचे. सुरीला चिपकलेले नाही, अशा टम्म फुगलेल्या इडल्या तयार. इडल्या बाजूला काढून घेतल्या, थंड होऊ दिल्या व चमच्याच्या साहाय्याने काढून घेतल्या. बघा, अगदी अलगद अशा इडल्या निघल्या जातात. अगदी जाळीदार टम्म फुगलेल्या अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की ही रेसिपी ट्राय करा. चवीला खूप सुंदर अशी तयार होते. तेच खाऊन नेहमी तोच फराळ करून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी या आषाढी एकादशीला झालीच पाहिजे. बघा, आपल्या इडल्या तयार आहेत, इडल्या व चटणी तयार आहे. आता आपण डिश तयार करून घेऊया. अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे. अजूनपर्यंत अशी रेसिपी तुम्ही बघितली नसेल, पण ही रेसिपी या आषाढी एकादशीला झालीच पाहिजे. अगदी मऊसूद, जाळीदार व स्पंची अशी इडली तयार होते. त्याचप्रमाणे त्याकरिता लागणारी खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवू शकता. मी खोबऱ्याची चटणी बनवली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.